सो आता आम्ही रेडी झालो आहे. सेकंड डे आहे. आम्ही चाललो आहे ओंकारेश्वरला आणि आता तिथून आम्ही ओंकारेश्वर फिरून भरपूर ठिकाणी जाऊ. आता इथे सगळे आम्ही रेडी झालो. सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये यायचं आहे, सो म्हणून सगळे छान रेडी झाले. तर हॅलो गाईज, मी पूजा. व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. चला तर मग आता माझ्या या सुंदर आणि सेकंड डेच्या व्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. सो मॉर्निंग झाली होती आणि आम्ही चहा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आम्हाला उज्जैनवरून ओंकारेश्वरला जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही पटकन चहा घेतला आणि 6 तासाचं ट्रॅव्हल करून आलो उज्जैनमधून ओंकारेश्वरला. आणि इथे आल्यानंतर काय फाडू नजारे होते ते तुम्हाला मी सांगते. खूप आणि नेक्स्ट लेवल नजारे होते. तिथे जायच्या आधी आम्ही पहिले एक छान आणि सुंदर मंदिराचं आतमध्येच ओंकारेश्वरचं दर्शन घेतानाच एक छान सुंदर आणि छोटंसं मंदिराचं दर्शन घेतलं. एंट्रन्सला जे आहे ते म्हणजे सुंदर आणि छान हनुमानाचं, ते तर तुम्ही दर्शन पहिले घ्या. किती सुंदर ना. मग आम्ही लाईन लावून ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं आणि आम्ही आलो खाली बोटीमध्ये मस्तपैकी ट्रॅव्हल करायला. आणि हे ट्रॅव्हल करतानाचं मेन गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे इथे 2 नद्यांचं छान आणि सुंदर संगम होतो. त्या 2 नद्या म्हणजे एक नर्मदा आणि एक आहे शिप्रा नदी. ज्या शिप्रा नदीचं आम्ही फर्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आरती दाखवली, तीच नदी ती आहे. तर ह्या 2 नद्यांचा संगम इथे या ठिकाणी होतो. सो त्याचं आम्ही दर्शन घेतलं आणि पाणी घेतलं आणि तिथून आम्ही पूर्णपैकी छानपैकी सगळे घाट फिरून आलो, सगळी मंदिरं फिरून आलो आणि मग आम्ही रिटर्न निघायलो. पण निघताना एक छान अजून परत ओंकारेश्वरचं दर्शन म्हणजे ते हे. तर हे तुम्ही दर्शन घेऊ शकता. ज्या बोटीमधून जाताना ह्या ओंकारेश्वर मंदिराचं अतिशय प्रचंड सुंदर असं दर्शन ह्या बोटीमधून होतं. तर जो कोणी ह्या बोटीतून जाईल त्यांना हे दर्शन सुंदरपैकी भेटेलच. आणि ह्या बोटीचा खर्च मी तुम्हाला सांगते, तो म्हणजे जर फॅमिलीमध्ये जाणार असाल तर फक्त फॅमिली इन्क्लूड असेल तर 3500 आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला खूप भूक लागली आणि ती भूक मिटवण्यासाठी आम्हाला 5 वाजले होते, म्हणून आम्ही खाल्ली मॅगी. तर हा ब्लॉग मला जास्त वाढवता येणार नाही, तो इथेच मी एंड करणार आहे. तर थोडंसं माझं ऐका. झालं आहे आणि आम्ही ओंकारेश्वरवरून निघतोय चालत चालत. खूप दमलोय. मग आता मी आमच्या गाडीमध्ये जातोय. गाडी बुक केली होती तिथे आणि निघतोय परत उज्जैनसाठी, कारण आमची रूम तिकडे बुक आहे.